श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मचारी एकनिष्ठ श्री गुरुसी लीनतो. ज्ञानमूर्ती त्याग शांती भक्त दीननाथ तो. कृष्ण राधिका सुताय राम क्षीर सिंधुतो. रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो. गुरुवाणी पुष्प 1 मधील स्वप्न या अध्यायाचे पठण मी करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, मनुष्याला जीवनामध्ये व्यवहारामध्ये वागताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. काही प्रसंग चांगले असतात तर काही वाईट असतात. प्रत्येकाची अस्पष्ट छाप सुप्त मनावर पडते. काही इच्छा अपूर्ण असतात. रात्री अस्वस्थ मनाने झोपल्यानंतर स्वप्नांची मालिका चालू होते. सकाळी उठल्यानंतर काही आठवतात, काही आठवत नाही. स्वप्नात काही वेळा संकट आल्याचे दिसते, परंतु प्रत्यक्षात संकट येत नसून तो पुढे घडणाऱ्या कशाचा तरी संकेत असतो. स्वप्न पडणे हा मनाचा दोष आहे. जर दोष जास्त असतील तर मन स्वप्नातील दृश्य स्वतःहून विसरते, स्मृतीमध्ये ठेवत नाही. जर मनाची स्थिती उच्च असेल, चांगली असेल तर स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी सकाळी आठवतात व स्वप्नाचा अर्थ कळतो. स्वप्नावरून माणसाच्या मनाची स्थिती कळते. स्वप्ने कशी पडतात यावरून व्यक्तीचा दर्जा लक्षात येतो. जर मन स्वच्छ, चांगले व उच्च अवस्थेत असेल तर स्वप्नेही चांगली व शुभ पडतात. जर मन अस्वच्छ व दूषित असेल तर स्वप्नेही वाईटच पडतात. काही लोकांना स्वप्नात खूप खाण्याचे पदार्थ दिसतात. ते स्वप्नात भरपूर खातात. दिवसा खातात त्यापेक्षा ते स्वप्नात जास्त खातात. यावरून त्या व्यक्तीचे मन कुठे गुंतलेले आहे हे लक्षात येतं. काही लोक गरीब असतात. त्यांना स्वप्नात नेहमी नोटांची बंडलं दिसतात. अशा लोकांचे मन लवकर एकाग्र होऊ शकत नाही. स्वप्नावर जास्त विश्वास ठेवू नका. स्वप्नात पाहिलेल्या दृश्यावर विश्वास ठेवून जीवनाची दिशा नक्की करू नका. स्वप्न हे मनाचे दोष व विकार आहे. त्याशिवाय पांढरा हत्ती, जलदर्शन, कमळ, चरण यांचे स्वप्नात दर्शन ही मनाची उच्च स्थिती समजावी. ही सर्व शुभ स्वप्ने आहेत. जेव्हा गुरु किंवा महापुरुष स्वप्नात येतात, दर्शन देतात आणि मार्गदर्शन करतात, तेव्हा अशा स्वप्नांना जरूर महत्त्व द्यावे व त्याप्रमाणे वागावे. तो त्यांचा मोठा अधिकार आहे. ज्यांना कधीही कल्पना नसेल अशा लोकांना महापुरुषांचे, गुरूंचे दर्शन स्वप्नात होते. ज्यांना स्वस्थ झोप लागत नाही त्यांना अनेक स्वप्न पडतात. हा मानसिक विकार समजावा. हा दोष चिंतनाने घालवावा लागतो. काही स्वप्न अशी असतात की आपण कुठेतरी चाललो आहोत असे दिसते व ते लोक झोपेत चालू लागतात. दार उघडून रस्त्यावर जातात. हे सर्व दोष जाणीवपूर्वक त्या व्यक्तीला जागे करून घालवावे लागतात. झोपेत घोरणे हाही एक प्रकारचा दोष आहे. हा दोष प्रयत्नपूर्वक घालवावा लागतो. याला डॉक्टरकडे कोणतेही औषध नाही. स्वप्नातून मागील जन्माचे संस्कार समजत नाहीत. मागील जन्मीचे संस्कार हे वागण्यातून दिसतात. स्वप्न हा बाह्य दोष आहे. हा ईश्वर चिंतन, मनन या उपायांनी घालवता येतो. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभर केलेली कृत्ये देवांना अर्पण करून ईश्वर स्मरण करीत झोपावे, म्हणजे वाईट स्वप्ने पडणार नाहीत. शांत व गाढ निद्रा लागणे हे चांगले लक्षण आहे. चांगली वाईट स्वप्ने पडणं हे आपल्या मनस्थितीचे द्योतक आहे. झोपण्यापूर्वी ठरवून किंवा प्रयत्न करून आपण आपल्या इच्छेप्रमाणे स्वप्न पाडू शकत नाही. जेव्हा भक्तांच्या मनाची स्थिती उंचावते त्यावेळी गुरु स्वतःहून स्वप्नदर्शन देतात. स्वप्नात क्लेशकारक दृश्य दिसणे
मानसिक त्रास होणे हा अन्नदोषाचा परिणाम आहे. स्वप्नात प्रेत किंवा प्रेतयात्रा दिसणे हा जन्मकाळाचा दोष आहे. झोपेतून ओरडत उठणे, झोपेत दात खाणे, विचित्र आवाज करणे हा जन्म नक्षत्राचा दोष आहे. अश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीत वरील दोष आढळतात. क्लेशदायक व अशुभ स्वप्नातून सुटका करून घेण्यासाठी रामरक्षा व मारुती स्तोत्र पठण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष भगवान शंकरांनी रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून शुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणायास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात. नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व सदा सर्व काळ आपले रक्षण करते. मारुती स्तोत्र पठणाने फार फायदा होतो. झोपण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारचे व किती अन्न सेवन केले, शारीरिक व मानसिक स्थिती कशी होती, कोणत्या दिशेला पाय व डोके होते, झोपण्याची जागा कशी होती वगैरे गोष्टींवर स्वप्न पडणे अवलंबून असते. त्याचप्रमाणे स्वप्न पडण्याचा काळ लक्षात घ्यावा लागतो. दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये. एखादे शुभ स्वप्न पडल्यावर सकाळी उठल्यावर आपली मानसिक स्थिती आनंदित होणं स्वाभाविक आहे. स्वप्नात काही वेळेला सद्गुरूंनी श्रीफळ किंवा प्रसाद दिला असेल तर उठल्यावर ती वस्तू उशाशी मिळते. अशा काही घटना घडलेल्या आहेत. आपल्याला सर्कस क्षेत्रातील छत्रे यांचे नाव माहीत असेल. सर्कस या क्षेत्रात त्यांनी फार मोठे नाव कमावले असून खूप पैसा मिळवला. त्यांच्या बाबतीत असे सांगतात की सर्कस व्यवसायात पडण्यापूर्वी ते गाणगापुरात होते. तिथे त्यांना स्वप्नात श्री गुरूंनी हंटर दिला व जेव्हा ते उठले त्यावेळी तो हंटर, चांबड्याचा लांबसडक चाबूक, त्यांच्या उशाजवळ होता. त्यानंतर त्यांनी सर्कस व्यवसायात पदार्पण करून खूप कीर्ती मिळवली. असे अनुभव पात्रतेनुसार येऊ शकतात. जर मनुष्याचे मन शून्य अवस्थेत असेल तर त्याला स्वप्ने पडणार नाहीत. परंतु ही अवघड बाब आहे. सामान्य माणसाला हे जमणार नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या अध्यायाच्या पुढील भागासाठी आणि नवीन अध्यायासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.